सन्माननीय माझे मित्र रुपेश राऊत यांनी आता प्रेस घेतली. ते उबाटाचे विधानसभा प्रमुख आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की खराबचे आणि दीपकबाईंचे संबंध असल्यामुळे आम्ही उद्या मोर्चा काढणार, आंदोलन करणार, आमदारकीचा राजीनामा देणार अशी त्यांनी प्रेसच्या माध्यमातून वक्तव्य केलेली आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की जे मिलिंद नार्वेकर आहेत त्यांचे सुद्धा फोटो या खरात बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही सर्व पक्ष मोर्चा काढता तर त्यांचा सुद्धा विषय घ्या, कारण तुमचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे मिलिंद नार्वेकर आणि तुमचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना 40 किलोमीटरवरनं पाणी आणून दिलं. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा निषेध केला. उगाच कोणाला तरी टार्गेट करू नका. केसरकर साहेब हे देवभक्त आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असतो. कुठचंही मंदिर दिसलं की ते तिथं थांबतात, दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं कोण काय आहे ते. म्हणून उगाच आरोप करू नये. आणि जर माहिती असलं आणि तरी परत कोण गेलं तर आपण त्याला आरोपी बोलू शकतो. जोपर्यंत चोरी होत नाही, कोण चोरी करत नाही, तोपर्यंत आपण त्याला चोर म्हणू शकत नाही. आता तो खरा चोर ठरलाय, आता कोण जाणार नाही आणि मंदिर होतो वाटेत शिर्डीला जाताना, म्हणून केसरकर तिथे थांबायचे. या विषयात केसरकर साहेबांचा काही मात्र संबंध नाही. रुपेश रावांना मी सांगू इच्छितो की तुमचे मिलिंद नार्वेकरांनी जी काय कर्म केली खरात बरोबर ती आधी पहिले तुम्ही बघा. त्याचप्रमाणे तुमचे नेते उद्धव ठाकरे यांनी 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी काय दिली ते पण तुम्ही बघा. आणि नंतरच काहीतरी राजकारण म्हणून राजकारण करू नका. तुमचा पक्ष इथं संपलेला आहे. त्या संपलेल्या पक्षाने जिवंत आपण व्हावं म्हणून काहीतरी प्रयत्न करू नका. समाजोपयोगी कामं करा. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. तुम्हाला काय विचारतं विचार. काँग्रेसनी पण मागणी केली केसरकरांची. कोण काँग्रेस? जिल्हाध्यक्ष काँग्रेस आहेत जिल्ह्यात. काँग्रेस जिल्ह्यात आहे काँग्रेस. कोणी मागणी केली? साक्षी काय काय मागणी केली? केसरकरांनी राजीनामा करायला. त्यांनी डिपॉझिट जप्त झाले. 16 मतं पडली. त्यांनी काय बोलताय तुम्ही? 16 मतं पडलेल्यांच्यावर मी बोलणार नाही. पुढे घ्या. ज्याला जनतेत स्थान नाही, 16 मतं पडतात. मागच्या वेळी डिपॉझिट जप्त, आता डिपॉझिट जप्त, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही.